इथे ठेव रे, इथे ठेव. झालं का बाकी आहेत? एकत्र अंकुशी मिसाल यांचे या ठिकाणी मान सन्मान करायचे. जाऊया आपण आमचा युवा सितारा रवी घाटी समालोचक त्याच्याकडे. दाखव रे दाखव. चौकार 3च बॉल झाले का? तर निर्धाव चेंडूची सांगता होते 3 चेंडूंचा खेळ संपलाय. संकेत आहे ना स्ट्राईकला? चौथा चेंडू असेल गोलंदाज भूषण मोरकेचा, सामना करेल गुरु. स्ट्राईकला पण आहे संकेत. यावेळी मात्र खूप चांगला चेंडू मात्र खणून काढलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. यावेळी मात्र 2 बाउंड चौकार. द्यायची तुला बोलते सांग आधी. तर या चौकाराच्या मदतीमुळे धावसंख्या जवळ पोहोचले 10 या अंकावरती. त्याचं पहिलं षटक मात्र गुरु कालेकर मात्र खूप चांगले फलंदाजी करताना दिसतोय. 4 चेंडूमध्ये 10 धावा मात्र गेल्या. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 5वा चेंडू भूषण मोरकेचा. यावेळी मात्र स्लोवर डिलिव्हरी पण ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेर असलेला हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. स्वैर बाहेर असणार आहे. अवंतर धावसंख्या मात्र धावफलकावरती जोडली जाईल. 11 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. 5वा चेंडू शॉर्टप्लेचा चेंडू होता. यावेळी मात्र पूल केलंय. चेंडू मात्र सीमारेषा लगेच जाते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चेंडू उचलेल, फेक करेल. तत्पूर्वी 2 धावा मात्र पूर्ण होतात. या 2 धाव्यांच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होईल. 13 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यावेळी मात्र झेल मात्र पकडला जातोय. फलंदाज मात्र बाद होईल गुरु कालेकर. पकडले क्षेत्ररक्षक प्रसाद भोईर यासाठी मात्र 100 रुपयाचं पारितोषिक आले. ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भोईर यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक येतंय. तर मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक घेऊन जायचंय. प्रसाद भोईर. तर नवीन फलंदाज मात्र मैदानात येतोय नितीन भोईर. हा फलंदाज मात्र मैदानात येतोय. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल विनायक पवार. हा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. एक युवा गोलंदाज मात्र आपण पाहतोय उत्कर्ष दैवली संघाचा. कोण गुरुनाथ गेला का संकेत? तर पहिला चेंडू असेल विनायकचा संकेत बाबरीसाठी. यावेळी मात्र शाळा प्लेनचा चेंडू मात्र फुल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का? खूप चांगला प्रयत्न पण चेंडू मात्र जातोय सीमा रेखा बाहेर. 1 बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीमुळे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्या ठिकाणी प्रसाद भोईर कडून एकच धाव मिळाली. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो एक छोट्या खेळाडूकडून. प्रसाद भोईर मात्र या सिंगलच्या मदतीमुळे 18 धावा धावफलकावरती लागल्या जातील. स्ट्रायकर वरती येईल नितीन भोईर. हा फलंदाज मात्र स्ट्रायकर वरती येतोय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू असेल विनायकचा. यावेळी मात्र हलक्या हाताने क्लास केला जातो. एक सिंगल मात्र निश्चितच मिळवली जाईल.
या सिंगलच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होते. 19 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. चांगलं कमबॅक आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. चौथा चेंडू असेल गोलंदाज विनायकचा, सामना करेल संकेत बाबरे. 19 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हा खूप चांगला चेंडू आपण पाहतोय. वेगवानता खूप आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय चांगला कमबॅक आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर त्यानंतर 2 सिंगल, एक डॉट चेंडू येतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड पॉवर प्लेचं षटक मात्र प्रगतीपथावरती आहे. विनायक पवार गोलंदाजी बाल्क वरती. 5वा चेंडू असेल विनायकचा, सामना करेल संकेत. यावेळी मात्र चेंडू उंच हवेमध्ये उडतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक भूषण बोर्गे कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज मात्र बाद होतोय. संकेत बाबरे बॅक टू पवेलियन. ओव्हर टू डीजे. पाच चेंडूचा खेळ संपलाय. खूप चांगले षटक आपण पाहतोय विनायक कडून. शेवटचा चेंडू असेल विनायकचा, सामना करेल नितीन. यावेळी मात्र अतिशय क्लासिकल फटका. चेंडू मात्र जातोय पंचांच्या डोक्यावरून. ती मार एका पाच षटकार. समजलं का? अंपायरकडे मारलं 2 मिनिटं याच्यातच राहू येतोय 25 धावा धावफलकावरती 12.50च्या सरासरीने मात्र ही धावगती आहे. तिसरं षटक असेल भूषणचं. 2 षटकात 25 धावा धावफलकावरती. स्ट्रायकरवरती नवीन फलंदाज सौरभ बापरे. एक बिग हिटर हा फलंदाज आहे बंदरपाडा गावातील. तर गोलंदाजी मार्कवरती भूषण. यावेळी मात्र हलक्या हाताने क्लास केलाय. एक सिंगल मात्र निश्चितच मिळेल. या सिंगलच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होईल. धावा मात्र जाऊन पोहोचतील 26 या अंकावरती. स्ट्रायकर रोटेट होते. स्ट्रायकर वरती नितीन भोईर हा फलंदाज येतोय. भूषण बोलकेचा दुसरा चेंडू असेल, सामना करेल नितीन. क्षेत्रक्षणामध्ये मात्र बदल केला जात नितीन साठी. यावेळी मात्र खूप चांगला फटका आहे. फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. गती खूप होती. लॉफ्ट केलाय चेंडू, लॉंग ऑन रिझर्व मध्ये जातोय. एक धाव निश्चितच मिळेल. एका धावेच्या मदतीमुळे स्कोर गार्ड हलत होत आहे. 27 धावा धावफलकावरती लागल्या जातील. स्ट्राईक रोटेट होते. सौरभ बाबरे स्ट्रायकर येतोय. तिसरा चेंडू असेल गोलंदाज भूषणचा, सामना करेल तो सौरभ. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर चेंडू मात्र उंच हवेमध्ये उडवलंय. चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेट रिझर्व मध्ये. हा षटकार येतोय. ओव्हर टू डीजे.
खूप चांगली फलंदाजी आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अद्यापही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. चौथा चेंडू भूषण टू सौरभ. यावेळी मात्र हलक्या गतीने टाकलेला चेंडू स्लोवर चेंडू आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. अकलेचा आणि बुद्धीचा वापर करून मात्र गोलंदाजी केली जाते भूषण वर्गच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 33 वरती आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल भूषणचा. सामना करेल तो सौरभ. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू आपण पाहतोय. पण यावेळी मात्र लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असलेला हा चेंडू पंचांचा इशारा येतोय स्वैर मारा. तर या वाईट चेंडूमुळे 34 धावा धावफलकावरती लागल्या जातील. अजूनही 2 चेंडू टाकावे लागतील ते भूषणला. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 34 धावा धावफलकावरती आहे. खूप चांगली फलंदाजी आपण पाहतोय. 5वा चेंडू. यावेळी मात्र शॉर्टप्लेचा चेंडू उंच हवेमध्ये. चेंडू खाली. विकी भाबारे मात्र कोणती चुकी करत नाहीये. फलंदाज मात्र बाद होते. सौरभ बाबरे बॅक टू पवेलियन. यावेळी मात्र हलक्यात क्लास केले. खूप चांगले क्षेत्रक्षण आपण पाहतोय फॉलोथ्रोमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 3 संपलं गेलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती आहेत. तर यापुढे होणारा सामना संस्कार 11 वर्सेस नानू 11 स्टार या 2 संघांमध्ये मात्र सामना रंगेल. तर दोन्ही संघांनी मात्र तयार राहायचं आहे. संस्कार 11 वर्सेस नानू 11 स्टार्स. तर ड्रिंक्स ब्रेक होतोय. तोपर्यंत आपण ऐकूया डीजे मास्टर. तर पहिला चेंडू असेल विकीचा. सामना करेल तो नितीन. यावेळी मात्र शॉर्ट ऑफचा चेंडू आपण पाहतोय. फुल केलंय. चेंडू मात्र जातोय डीप स्क्वेअरला क्रीजर मध्ये. हा येतो नितीनच्या बॅट मधून एक चौकार. ओव्हर टू डीजे.
यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूमध्ये क्लास केलाय. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न असेल आणि खूप चांगला आपण पाहतोय. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात नितीन आणि पवन कडून. या 2 धावांच्या मदतीमुळे 40 धावा धावफलकावरती लागल्या जातील. चांगली रनिंग आपण दिलं पाहतोय. ना. 40 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ संपला. तिसरा चेंडू असेल गोलंदाज विकीचा सामना करेल नितीन. दादा दिलं ना. तर माहित नाही ना तर कोणाला. यावेळी मात्र खूप चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीच चुकी करत नाहीये. फलंदाज मात्र बाद होतोय. नितीन भोईर बॅक टू पवेलियन ओव्हर टू डीजे. जज मात्र करता आला नाहीये. फलंदाजाला रनआउटची संधी आपण येथे पाहतोय. बॅट्समन आउट होतोय. पवन बिरले बॅक टू पवेलियन. खूप चांगला थ्रो आणि त्या ठिकाणी पवन बिरले मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावरती. आणखी एक षटक मात्र बाकी असेल. 5वा चेंडू असेल गोलंदाज विकीचा सामना करेल पियुष. तर एक चांगला फटका आपण पाहतोय. डीप स्क्वेअरला क्रिजर मध्ये चेंडू उचलेल फेक करायला आपण पाहतोय. तत्पूर्वी 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. थ्रो करतोय तर जमत नाही. तर 2 धावा मात्र धावफलकावरती लागले जातात. थ्रो करतोय. वन बाउन्स. तर वन बाउन्स. एक शॉर्ट रन आहे. तसंच मारायचा फक्त जो थ्रो करतोय त्याने मारायचा. आणि कलेक्ट करतो ना तर बॉल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. एकच धाव मिळेल. 41 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू लॉफ्ट केलाय चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. यावेळी येतोय पियुषच्या बॅट मधून एक दणदणीत षटकार. याचकडून मात्र 501 रुपयाचं पारितोषिक येतंय. तर मॅच झाल्यानंतर ते पारितोषिक पत्र घेऊन जायचंय. बॉलर कोण आहे? 47. बॉलर तर बॉलर. धावफलकावरती 47 अंकावरती. तर गोलंदाजी मार्क वरती येतोय विश्वास बिर्ले. हा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय. स्लॉट षटक असेल. स्ट्रायकर वरती भूषण बिर्ले हा फलंदाज मात्र आहे. 47 धावा धावफलकावरती आहेत. तर यावेळी मात्र आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न होता भूषणचा.
रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. चांगलं यष्टिरक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. हा फलंदाज मात्र मैदानात येतोय. तर रोशन इलेव्हन तुमचा 12वा खेळाडू मात्र पाठवायचे. स्ट्राईकला कोणी कैलास आहे का? तर यावेळी मात्र आपण पाहतोय खूप चांगला फटका होता. 2 धाव घ्यायचा प्रयत्न. रनआउटची संधी होती मात्र 2 धावा मात्र कंप्लीट होतात. तिसऱ्या धाव्यावरती मात्र बाद होतोय कैलास तरे. हा फलंदाज मात्र बाद होतोय. 2 धावा मात्र निश्चितच मिळवल्या जातील. 49 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आपण पाहतोय खूप चांगला चेंडू हा. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. त्या 2 धावेच्या मदतीने 51 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. दोन्ही मध्ये जिथे थ्रो केलं तिथे घेतलं ना. तर चौथा चेंडू आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज विश्वास बिर्लेकडून. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 51 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचं षटक एक स्लॉक षटक असेल. ते विश्वासचं 5वा चेंडू असेल. विश्वास टू पियुष. तर मी विनंती करतोय की मान्यवर श्री नरेश कालेकर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. तर बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये निर्धाव टाकले जातात. शेवटचा चेंडू असेल विश्वासचा. यावेळी मात्र खूप चांगला फटका लॉक केलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैळा ते कोणतीच चुकी करत नाहीये. फलंदाज मात्र बाद होतोय. पियुष बॅक टू पवेलियन. षटक क्रमांक 5 वर संपलं. तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 51. विजयासाठी 52 धावसंख्येची गरज असेल यश 11 संघाला. तर यापुढील होणारी मॅच नानू 11 वर्सेस संस्कार 11. नानू 11 स्टार वर्सेस संस्कार 11. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. नानू 11 स्टारचा कर्णधार येथे उपस्थित आहे. तर संस्कार 11 संघाचा कर्णधार आपण यायचंय. तर मी विनंती करतोय श्री मान्यवर नरेश बिर्ले यांना विनंती करतोय की नरेश कालेकर यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते मात्र टॉस करायचा आहे. तर दहिवली गावचे ग्रामस्थ श्री जयवंत भोईर यांना मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती यायचंय.
इलेव्हन संघाने 5 षटकांमध्ये 10.20च्या सरासरीने 51 ही कमी धावसंख्या कर केले. brightness. तर विजयासाठी बस. यश इलेव्हन संघाला 52 धावांची गरज असेल. तर त्वरित क्षेत्ररक्षण Zoom कर लावायचं ना आहे. तुला तर बोललं यश असं. इलेव्हन संघाला देखील विनंती असेल की आपले फलंदाज मात्र त्वरित मैदानात पाठवायचे. करायचंय. तर आपण मॅच कडे बोलूया. सलामीची जोडी मात्र मैदानात आहे. भूषण मोरगे आणि त्याच्या समवेत अतुल शेट्टे हलवू नको हा आणि मला सांग हे दोन फलंदाज मात्र मैदानात ते 52 धावांचा पाठलाग करायचाय. बॉलर कोण आहे? बॉलर तर आपण पाहतोय श्री विनोद शेट्टे यांच्याकडून मात्र जयवंत भोईर यांचा सन्मान केला जातोय. स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला हलवू नको हा, सांग बघ. मूर्ख आहे ना आज काय का. तर श्री विनोद शेट्टे यांना देखील विनंती करतो की आपल्या हस्ते मात्र श्री उमेश दुबे यांचा सत्कार करायचा आहे. दादा बाजूला तर बोलूया मॅच कडे. 52 धावांची गरज असेल. परफेक्ट आहेस तू. हा नानू ये वरती. नानू इलेव्हनचा पाकर आलाय. नानू येऊ का इकडे? नानू आहे. नानू बस इकडे. हा बस. तर जाऊया आपण मैदानावरती. सुरू होतं क्रिकेटचा महासंग्राम. सेकंड इनिंगला आपण विजयासाठी पाहतोय 52 धावांची गरज. यश इलेव्हनचा स्ट्राईकला कोण आहे? अतुल शेट्टी स्ट्राईकला असणार. नॉन स्ट्राईकला असणार भूषण. आणि गोलंदाजी मार्गावरती पाहतोय वाऱ्याचा वेग घेणारा पवन विर्ले. 52 धावांची गरज आहे. सर्व प्रेक्षक मायबाप, त्याचबरोबर आमच्या दविली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आलेले सर्व मान्यवर, त्याचबरोबर पिंपलोली ग्रामपंचायतीमधून आलेले सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत. या इनिंगचा पहिला चेंडू पाहतो. अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव आणि मोफतची धाव आपण या ठिकाणी पाहतोय. योगेश निचिते, टिनू भवारे, आतिश गायकवाड जर पुढे असतील आपल्या टीम मेंबर तुमची वाट पाहतात. या दरम्यान पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू लगावला जातोय. अतुल आराम के साथ खेळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करणार पण चेंडू हुशार झाला. प्रसार 4 धावेसाठी येतोय हा चौकार. बदल वरती चौकाराचा पाऊस पडला. तर नानू इलेव्हन जे खेळाडू आहेत या आपला कॅप्टन तुम्हाला या ठिकाणी बोलवतो. तुमचं क्षेत्ररक्षण आहे नानू इलेव्हन. तो पण मी रिप्ले पहिला चेंडू खराब होता, स्क्वेअर होता, एक्स्ट्रा होती आणि त्यानंतर आलेला चौकार. अतुल तयार. आपण पाहिलं गेलं रोशन इलेव्हनने 2 मॅच जिंकून स्पर्धेमध्ये आपलं स्थान पक्क केलंय. तर यश इलेव्हनला हा विजय खूप महत्वाचा असेल. या स्पर्धेचा विजय खूप महत्वाचा असेल. आणि दुसरीकडे बघितलं गेलं याच ग्रुपमध्ये एक ग्रुपमध्ये विहान इलेव्हन आणि दक्ष इलेव्हन हा जो सामना होईल त्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर दोन्ही संघाला विजय खूप महत्वाचा असेल. जर तरची लढाई असेल ती. या दरम्यान जोरदार अपील केली जाते.
अपील सुरेख होती. आणि यानंतर तो जो सामना आहे, नानू 11 ने 2 मॅच जिंकल्या, संस्कार 11 ने 1 पराजित, 1 विजय 1 पराजय पाहिला गेलाय. तर त्यांनाही स्पर्धेमध्ये स्थान ठेवायचे तर विजय मिळवणं गरजेचं असेल. तर तोही सामना संस्कार 11 विपक्ष नानू 11 खूप महत्वाचा असेल. कारण बादशाह 11 ने 2 मॅच जिंकल्यात, नानू 11 ने 2 मॅच जिंकल्यात. इथे संस्कार 11 ही मॅच जिंकतोय तर पुन्हा एकदा चिठ्ठ्यांचा खेळ होईल. जर पराजय होतोय तर या ठिकाणी बादशाह नानू सेफ होतील. पण हा एक सामना खूप महत्वाचा असेल बिग ग्रुप मध्ये. एक ग्रुपचा एक सामना खूप महत्वाचा असेल, तो म्हणजे विहान 11 वर्सेस दक्ष 11. आजचा दिवस खूप उंच उडलेला चेंडू, पवन विरले चेंडू खाली आला आणि सर्वात मोठा झटका यश 11 पाहतोय. या स्पर्धेचा, या मॅचचा बिग 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 विकेट. कशी काय असं थोडी, ते आपोआप असतं, ते आपण नाही करत कधी. ट्रेडिंग वर असतं ते. 6 धावा. अतुल स्ट्राईकला का आणि एक नॉन स्ट्राईकला विकेट. या दरम्यान पाहतो वाऱ्याचा वेग घेऊन पवनचा चेंडू यष्टीरक्षक नितीन भोईरच्या हातामध्ये जाऊन दिसवला. डॉट चेंडू, 5 चेंडू आणि 6 धावा आतापर्यंत पाहिलं गेले. एक फलंदाज माघारी आला. या दरम्यान जोरदार अपील केली जाते. षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या षटकात धावसंख्या स्कोर करा जाऊन पोहोचली ती 1/6. स्वीट आणि मेडल राजेंद्र भोईर यांच्याकडे. यांच्याकडून एक कॅप आदित्य रिसॉर्ट प्रकाशजी तरे यांच्याकडून, थंडा केतलाजी किराणा स्टोर लब्धी गार्डन यांच्याकडून दिलं जातं. केले आयोजक समितीकडून दिली जाते. मॅन ऑफ द सिरीज साठी बघा ना, कूलर आहे, एक सुंदर अशी फ्रेम आपण पाहतोय त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. रवीजी मिसालसर यांच्याकडून, म्हणजे मॅन ऑफ द सिरीज साठी भरपूर काय दिलं. घडी आहे.
अप्पर होता या ठिकाणी क्षेत्रक्षक चेंडूचा पाठलाग करणार, चेंडू जातो सीमारेषा पार, 4 धावेसाठी येणार ते दंदन दंदन करीत चौकार. त्याला आपण ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपने त्याचं आपण स्वागत करतोय. बेस्ट फिल्डर आणि यष्टी रक्षक आणि अंडर 19 जो प्लेअर आहे तो उगवता सितारा, त्यालाही पारितोषिक येते भरपूर काय. या दरम्यान आणखी एक चौकार पाहणार का आपण? हा चेंडू होतो पण 4 धावेसाठी चौकार. लाजवाब फटका आपण पाहतोय. मध्ये आपण हाय होतो. सिंगल दादा आता नको नाचू, असं नको व्हायला. सुपर ओव्हर मध्ये यायला लागेल. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, ये तो सिर्फ ट्रेलर था. धावसंख्या स्कोर कार्ड 15. हा आकडा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आजच्या दिवसासाठी. 15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस मानला जातो. तिरंगे की शान, 3 रंगाची उधळाले आजचा दिवस आहे 26 जानेवारी. अतुल टायमिंग या ठिकाणी जरी उरलं नसेल पण फटक्यामध्ये ती ताकद दिसली नाहीये. 2 धावा. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय 17 धावा या ठिकाणी लागल्या गेल्यात. मी आमचे भाऊ प्रशांतजी या दरम्यान फायनल मध्ये फटका, इथे ताकद आणि टायमिंगचा सूत्र जुळवलं, समीकरण गोलंदाजाचं बिघडवलं, चेंडू जाऊन पोहोचला 4 धावेसाठी चौकार. एकवीस धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 31 धावांची गरज आहे. 19 चेंडू आणि 31 धावांची गरज. नितीन तयार, गोलंदाजी मारपती राईट हँड वर विकेट मारा. या दरम्यान अतुलचा फुल एक फटका. गुरु पालेकर त्या दरम्यान कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. मनापासून गुरु या स्पर्धेला उभा राहिला, कारण दुःखद घटना घडली. त्याचे आजोबा त्यातून निघून गेले आणि एक दुःख मनावरती घेऊन आणि स्पर्धेसाठी आपल्या संघासाठी तो या मैदानावरती आला. गुरु ही पूर्ण नियोजन समिती आणि दैविली ग्रामपंचायत पूर्ण तुझ्या दुःखात सामील आहे. खऱ्या अर्थाने आमचे शिवाजी विर्ले, आमचे मंडप डेकोरेटर्स, आमचे चैवाली दादा डीजे मास्टर, त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .in ची टीम आणि त्यांना सोबत घेऊन चालला आमचा निलेश दादा दुले. त्यांचा जय भोलेनाथ नेटवर्क सर्व्हिस खूप महत्वाचं आहे, त्यांची साथ. तर आज पाहायला गेलं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा सगळीकडे दाखवली जाते. खूप मोठं आयोजन.
कर्जत ठिकाणी आपण पाहतो, कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी स्पर्धा चांगल्या असतात. KPL ची स्पर्धा खूप मोठी असते. त्यानंतर प्रत्येक गावच्या स्पर्धा NPL सारखी मोठी स्पर्धा असते. या दरम्यान आपण पाहतोय आमचे थेट सरपंच चिंतोदा तरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यानंतर बेंद्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया मित्रांनो पाहुण्यांचं. आणि स्वागतावर बघा कशा प्रकारे झालंय. एक खणखणीत षटकाराने या पाहुण्यांचं स्वागत झालं. डीजे मास्टर या दरम्यान पुन्हा एकदा हवाईचा पर क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. वाघरू मांडलं होतं पण झालं फाटकं निघालं. चेंडू सीमारेषा पार झाला. 4 धावेसाठी इथे चौकार आला. सोळा चेंडू आणि 20 धावांची गरज. बॅक टू बॉलर चेंडू होता. डॉट चेंडू कमबॅक केलं. तर बॅटिंग करते ती यशवंत भवारे. यशवंत भवारे सर ग्रामपंचायत सदस्य यांचं यश 11. तर क्षेत्ररक्षण करतोय रोशन 11. जवली ग्रामपंचायतचे तंटमुक्त अध्यक्ष मारुतीदादा टोकरे यांचा संघ क्षेत्ररक्षण करतोय. तर आमचे ग्रामपंचायत सदस्य यशवंतदादा भवारे यांचा संघ या ठिकाणी फलंदाजी करतो. यश 11. सर्व दैवली ग्रामपंचायतीच्या अंतर्गत हे संघ दादा इथे एक कमिटी बनवली गेली. त्यामध्ये 8 संघ मालक निवडले गेले. त्यांनी प्रति अमाऊंट टाकून हा संघ इथे विकत घेतला गेला. प्रत्येक संघामध्ये 16 प्लेयर हे दिले गेले. 8 संघामध्ये 2 ग्रुप बनवले, ए आणि बी ग्रुप. प्रत्येक ग्रुप मध्ये 4-4 संघ म्हणजे लीगच्या प्रत्येक संघाला 3 मॅच खेळण्याची अनुमती दिली. यामधून प्रत्येक ग्रुप मधून 2 संघ निघतील, 1 आणि 2. त्याच्यामध्ये सेमीफायनल होईल आणि त्यामध्ये फायनल टोटल 15 सामने या ठिकाणी होतील. काल 8 सामने झालेत. आज लीग स्टेजचे 5 सामने होतील, 2 सेमीफायनल आणि एक रोम महोत्सव म्हणजे फायनलचा सामना. आणि आपले थेट सरपंच साहेब त्यांचा स्वतःचा एक संघ होता. त्यांचा मुलगा अजय तरे त्यांचाही रुद्र 11 संघ या अगोदर या मैदानावरती खेळत होता. खूप वाटेतटीच्या लढती आपण या ठिकाणी पाहिल्यात. त्यानंतर पाहिलं गेलं 52 धावांची गरज आहे. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 33. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज.
मी आठी संघ मालकाची नावं सांगतो तुम्हाला. बॉलर कोण आहे बॉलर? बॉलर कोण आहे बॉलर? काय वाईड आहे काय? या दरम्यान फ्रीट होता फलंदाज. या ठिकाणी आपण पाहतो त्रिफलाचीत झालाय. मित्रांनो असे एक पाहिले गेले दोन्ही हातात बोल्ड झाला होता पण चेंडू सीमारेषा पार चौकार आला होता. दादा आपल्याकडे 8 संघ आहे. बादशाह 11 संघ आहे. माजी सभापती अमरजी मिसाळ यांचा संघ. दक्ष 11 ग्रामपंचायत माजी सदस्य यशवंत योगेश भोईर यांचा संघ. विहान 11 हा संघ आहे. प्रवीणजी मोरगे सर यांचा संघ. रोशन 11 संघ आहे. माननीय मारुतीदास ठोकरे यांचा संघ. यश 11 हा संघ आहे. यशवंत भवरे सर यांचा संघ. संस्कार 11 महेशजी गायकवाड आणि प्रसादजी गायकवाड यांचा संघ आहे. तर नानू 11 संघ आपण पाहतोय दिनेश मेहतर आणि गोपाल शिनरे यांचा संघ. आणि रुद्र 11 संघ आहे तो सचिनजी तरे जे ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या सोबत सरपंच साहेब यांचा सुपुत्र अजय तरे यांचा रुद्र 11 संघ. चौकार या ठिकाणी अर्जित झाला. क्षेत्रक्षेत्राने तैनात फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा दिली जाते. शिवरले बॅक टू पवेलियन होतोय. करतो आपण व्यासपीठा वरती यायचे. तर ग्रामपंचायतचे सर्व जे आजी माजी सदस्य आहेत वरिष्ठ मान्यवर नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. लोहा डिलिव्हरी संकेत दादा हा असा एक खेळाडू आहे जो रायगड प्रीमियर लीग जी होणार आहे 2 ते 12 रायगड कसलगडच्या मैदानावरती हा गोलंदाज संकेत बापरे दिसणार आहे रोशन 11 संघामध्ये रायगडच्या मैदानावरती. त्यानंतर आमच्या आपल्या ग्रामपंचायतीमधून 3 संघाची निवड झाली. एक संकेत बाबरे, दुसरा आहे अमोल भोईर, तिसरा आहे किशोर मोरगे आणि चौथा आहे तेजस गायकवाड. 4 प्लेयर आहेत. आणि एकमेव ही ग्रामपंचायत आहे कर्जत तालुक्यावरती त्याचे 4 प्लेयर. 4च प्लेयर आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड 40 झाले. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. या षटकारी कमबॅक करून दिलं जरी पहिल्या 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. जी गरज होती संस्कार 11 संघाला पहिल्या सामन्यामध्ये बादशाह 11च्या विरोधात 6 चेंडू 12 धावा.
तर गोलंदाजी मार्कवरती रोड एंड कडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. कॅमेरा एंड कडून येतोय सौरभ. सहा चेंडू आणि 12 धावा. या दरम्यान सिरीजन मध्ये पियुष, आज पियुषचा वाढदिवस आहे. खऱ्या अर्थाने खूप मेहनत घेतो पियुष मैदानावरती. 5 चेंडू आणि 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. गणेशजी मिसळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रकाशजी भोईर सर, या आपण सर्व व्यासपीठावरती, हे आपलं हक्काचं व्यासपीठ आहे. यायचं आणि बसून घ्यायचं. या दरम्यान जोरदार अपील पोटून करायला व्हीटी क्लब सापडला. फलंदाज बाद. धोक्याच्या घंटा आपण पाहतो मोक्याच्या शिरी लागले गेले. ती 11. या दरम्यान पाहतो आपण पंच रथसरावर सांगतात खराब चेंडू फेर मारा. नौशाद सर आहेत रतन त्या ठिकाणी त्यांना देत. 4 चेंडू 10 धावा. गणेशजी मिसळ या व्यासपीठावरती. सुंदर असं आयोजन. तीन चेंडू शिल्लक आणि 10 धावा. वातावरण झालंय शांत. आपण पाहतो फायनल मध्ये पियुष त्या ठिकाणी तैनात आहे. एकदा विद्यार्थी दुसऱ्या बायचा प्रयत्न फलंदाज त्या ठिकाणी पाहत होतो. नऊ धावा.
कंपल्सरी चेस करायचे, धावांचा पाठलाग कंपल्सरी साईडला कोण आहे? करायचे. अतुल का? ओनर का हार्दिक पांड्या, ओनर का किरण पोलार्ड. जर हा झाला किरण पोलार्ड तर या शिलोंचे मालक याचा करतील लाड. 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. गोलंदाज तयार होतोय सौरभ बाबरे. सुरेख चेंडू, इथे ब्रह्मास्त्राचा वापर केला. लाजवाब गोलंदाजी. रोशन 11 ने ऑलरेडी 2 मॅच जिंकलेले आणि तिसरी मॅच जिंकण्याच्या रेषेत. 99.99 इथे मॅच रोशन 11च्या ताब्यात आहे. पण एखाद्या वेळी गोलंदाजाने काही करामत केली तर काय झालं तर झालं की आमच्या स्कोररकडे कोणी काय बघितलं, त्यांनी काय बिघाड केली तर तो आज करू पण शकत नाही. लाईव्ह काम नाही. वाईट चेंडू. कंपल्सरी चेसिंग आहे दादा. 6 मारलं तर 51 होतील आणि गोलंदाजाने काय करामत केली तर हा संघ श्रीलंकेमध्ये पोहोचेल. कारण श्रीलंकेचा देवता रावण आणि धावसंख्या पाहिजे होत्या त्या 52. मी काय म्हटलं होतं, यांनी काय गोलंदाजी केली हा ठरला रावण. कारण रावण